हे गाइज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। मी प्रियंका माझ्या या चॅनलमध्ये तुमचं पुनश्च एकदा स्वागत करते आणि मी तुमच्यासाठी नव्याने घेऊन आलेले आहे एक नवीन प्रोडक्टचा रिव्ह्यू घेऊन आलेला आहे। तर तो प्रोडक्ट आहे लिप बामचा। ओके, हे काय हे जे लिप बाम आहेत ते परचेस करताना दोनच लिप बाम परचेस करावं लागतात, सिंगल प्रोडक्ट हे Amazon वरून नाही आहेत। मला ॲक्च्युली याचा स्किनसाठी एक प्रोडक्ट आहे मॉइश्चरायझर, खूप छान मॉइश्चरायझर आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, अदरवाइज तुम्ही चेक करू शकता, मी इथं पोस्ट करेन। तर तो प्रोडक्ट खूप आवडलेला होता पाल्मर्सचा, म्हणून मी याचा लिप बाम ट्राय केला। ॲक्च्युली हा लिप बाम 2 घ्यावा लागत होता Amazon वरून, म्हणून मी 2 परचेस केलेले आहे। तर ह्यातला हा यूजच नाही केलेला, हा मी यूज केलेला आहे। तर ही जी पॅकेजिंग आहे ती अशी येते, टोटल लिप बाम असा येतो। तर याच्यावरती लिहिलंय कोकोनट, इथे चेक करू शकता, मी फोटो टाकेन। कोकोनट ऑइल फॉर्म्युला विथ विटामिन ई कोकोनट हायड्रेट लिप बाम मॉइश्चरायझर फॉर द ड्राय स्किन। तर हा बाम आहे 4 ग्रॅमचा आहे। 4 ग्रॅममध्ये हा 180 रुपीजला पडतो। 180 रुपीजला हा प्रोडक्ट मला पडलेला आहे। हे 2 सिंगल प्रोडक्ट मला 180ला पडलेलं आहे। तर हे टोटल 4 ग्रॅमचं आहे आणि मी हे याच्यावरती याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ते एकदा रीड करते। तर याच्यामध्ये आहे मिनरल ऑइल आहे, मायक्रो क्रिस्टलाइन वॅक्स आहे, असे मल्टिपल कोकोनट ऑइल आहे। तर खूप जास्त प्रोडक्ट आहेत, मी इथे टाकते, तुम्ही एक वेळेस चेक करा। तर याचा ओव्हरऑल मी तुम्हाला सांगेन की हे लिप बाम लावल्यानंतर मला कसं वाटलं आणि काय फिलिंग देतं, हे हायड्रेट करतं की नाही, हे ड्राय लिपसाठी आहे की नाही, तुम्ही यूज करू शकता की नाही, ह्या सगळ्या क्वेश्चनचे उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईन। तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर हा जो लिप बाम आहे तो मी डेली रात्री वापरते। हो, हा असा येतो लिप बाम जो आहे असा, आणि हा दिसायला एकदम ट्रान्सपरंट आहे। हे बघा, हा दिसायला एकदम ट्रान्सपरंट आहे। याची स्मेल जी आहे ती कोकोनट ऑइलची स्मेल येते, कोकोनट ऑइलचा स्मेल येतो ह्याला। तर हा टोटल 4 ग्रॅमचा आहे, हा ऑलमोस्ट संपलेला आहे। ह्याला असं आहे, हे ट्विस्ट जर आपण केलं ना, ट्विस्ट केलं ना तर ही स्टिक बाहेर येते, एवढी स्टिक राहिलेली आहे माझी, तुम्ही चेक करू शकता, एवढी स्टिक राहिलेली आहे। तर मी हा अप्लाय करते रोज रात्री झोपताना, हे अप्लाय करते मी। तर हा खूप छान स्मूथनिंग इफेक्ट देतो। म्हणजे कधी कधी आपले उन्हाळ्यात काय होतं, उन्हाळ्यात म्हणा किंवा हिवाळ्यात आपले लिप्स खूप ड्राय होतात आणि हे असे छोटे छोटे साल्ट निघतं आपल्या ओठांचं। तर मला हा खूप जास्त लिप्स ड्राय होण्याचा प्रॉब्लेम आहे। तर मला एक लिप बाम असं पाहिजे होतं जे माझे रात्री लावले ना तर दिवसभर एकदम स्मूथनिंग इफेक्ट देईल। तर हे जे आहे मी इथं लावून देते कारण मी लिपस्टिक लावले, हे असं ट्रान्सपरंट दिसतं एकदम। तर हा जो लिप बाम आहे तो एकदम छान आहे, तुम्ही रात्री लावू शकता। रात्री लावल्यानंतर हे लिप बाम तुम्ही रात्री लावलत नाही, एकदा लावलं की मग उद्या दिवसभर तुम्हाला लिप बाम लावायची गरज नाहीये। खूपच छान आहे, याचा स्मेल खूप स्मेली नाही आणि स्टिकी पण नाहीये, खूप छान असं हे देतं तुम्हाला। दिवसभर जर रात्री लिप बाम लावला तर दिवसभर लिप बाम लावायची गरजही नाहीये। तर ओव्हरऑल मला हा प्रोडक्ट खूप जास्त आवडलेला आहे। पाल्मर्सचे प्रोडक्ट मला माहित नाही, पण पाल्मर्सचे प्रोडक्ट खूपच छान आहेत। याचे 2 प्रोडक्ट मी वापरलेले आहेत, एक म्हणजे कोकाचं मॉइश्चरायझर क्रीम आहे, ते पण प्रोडक्ट खूप छान आहे, आणि हे पण मी यूज केलेले लिप बाम मला खूप जास्त आवडलेलं आहे। हे मला दोन्ही प्रोडक्ट मला डिसअपॉइंट नाही केलेले आहेत। तर मी तर याला थम्सअप देईन, तुम्ही डेफिनेटली हे प्रोडक्ट बाय करू शकता। तुमचे लिप्स अगर ड्राय आहेत, खूप जास्त स्टिकीनेस, तुम्हाला स्टिकीनेस म्हणजे खूप जास्त लिप फाटलेले असतात, तर तुम्ही मस्ट बाय करू शकता हा प्रोडक्ट। हा प्रोडक्ट मला ओव्हरऑल आवडलेला आहे, तर बाय करू शकता। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। थँक्यू सो मच, कीप वॉचिंग माय व्हिडिओ। थँक्यू।